MHT-CET 2022ला विचारलेले थोडेसे विचित्र क्वेश्चन आहेत. शेवटी 2004 पासून 2022 पर्यंत मॅथमॅटिकल लॉजिकमधला लॉजिकल कनेक्टिव्स, कंपाऊंड स्टेटमेंट, ट्रूथ टेबल, सिंपल स्टेटमेंट या सगळ्यांशी रिलेटेड आपण पहिला सेक्शन संपत आल्यामध्ये 2022ला विचारलेले हे क्वेश्चन थोडेसे विचित्र आहेत पण अवघड नाही आहेत. स्टार्ट करूया. पहिलं एक्झाम्पल, त्यांनी 3 स्टेटमेंट दिलेले आहेत. P दिलेला आहे, Q दिलेला आहे, R दिलेला आहे. P आहे 11 इज अ प्राईम नंबर. आपल्याला माहिती आहे 11 हा प्राईम नंबर आहे. याचा अर्थ P ची ट्रूथ व्हॅल्यू आपण T घेणार आहे. त्यानंतर 7 इज अ फॅक्टर ऑफ 176. 176. 5 इज अ फॅक्टर ऑफ 100. हे कधी ट्रू आहे म्हणता येतं, कधी 5 हा 200चा फॅक्टर असतो. जर 5नी 100चा फॅक्टर असेल 100चा तर 100ला डिवाइड होत असेल तर कोणत्याही नंबरचा फॅक्टर आहे याचा अर्थ त्या फॅक्टरनी त्या नंबरला काय करता आलं पाहिजे, डिवाइड करता आलं पाहिजे. डिवाइड झालं पाहिजे, पूर्ण भाग लागला पाहिजे. म्हणजे 7 इज अ फॅक्टर ऑफ 176 कधी ट्रू म्हणता येईल, ज्यावेळेस 176ला कितीनी डिवाइड होईल, 7ने. आणि मग आपण ट्राय करूया. 7 2 14, 8 15 16 17 36 आणि मग 7च्या टेबलमध्ये 7 4 जा 28, 7 5 जा 35. म्हणजे 36 येणार नाही आहे. त्यामुळं मग डिव्हिजन पॉसिबल नाही आहे. पूर्ण डिवाइड होत नाही आहे, पूर्ण डिव्हिजन होत नाही आहे. याचा अर्थ 7 हा 176चा फॅक्टर नाही आहे. म्हणजे हे स्टेटमेंट फॉल्स आहे. त्यानंतर LCM ऑफ 3 and 7. LCM म्हणजे लिस्ट काउंट मल्टिपल. लिस्ट काउंट मल्टिपल म्हणजे असा नंबर विच इज मल्टिपल ऑफ 3 and 7. लहानात लहान नंबर जो 3 आणि 7च्या दोघांच्या टेबलमध्ये असेल. साध्या भाषेत म्हणजे मल्टिपल ऑफ 3 and 7. 3च्या पण टेबलमध्ये आणि 7च्या पण टेबलमध्ये. असा सगळ्यात लहान नंबर कोणता, तर ज्यावेळेस 3 आणि 7 हे कसले प्राईम नंबर असतात, कंपोजिट नंबर नसतात, त्यावेळेस बिनधास्त दोघांचा प्रोडक्ट म्हणजेच LCM आहे. दोघांमध्ये कॉमन फॅक्टर 1 व्यतिरिक्त कुठलाही नाही आहे. याचा अर्थ यांना म्हणतात को प्राईम नंबर्स. आणि मग यांच्या दोघांमध्ये कोणताच जर कॉमन फॅक्टर नसेल तर 3 × 7, 7 3 जा 21 हा काय झाला, त्यांचा LCM झाला. म्हणजेच त्यांनी दिलेलं स्टेटमेंट काय, ट्रू आहे. म्हणजेच P ट्रू आला, Q फॉल्स आला आणि R सुद्धा काय मिळालं आपल्याला, ट्रू मिळाला. यांच्या ट्रूथ व्हॅल्यू काय करूया, इथे सबस्टिट्यूट करूया. आणि परत एकदा तोच रूल आहे, फक्त कंजंक्शन डिसजंक्शन आहे तिथे. त्यामुळं मग निगेशन टीचं निगेशन F मिळणार आहे, Fचं निगेशन T मिळणार आहे. त्यानंतर कंजंक्शनचा रूल, दोन्ही T असतील तर रिझल्ट T येतो, बाकी केसमध्ये फॉल्स येतो. डिसजंक्शनचा रूल, डिसजंक्शनमध्ये दोन्ही F असतील तर रिझल्ट F येतो, बाकीचे केसमध्ये ट्रू येतो. हे जर रिझल्ट माहीत असतील तर आपल्याला हे सॉल्व करणं इझी जाणार आहे. पहिल्यांदा P ची ट्रूथ व्हॅल्यू T घ्यायची आहे, Q F घ्यायचा आहे आणि R काय घ्यायचं आहे, T घ्यायचं आहे. आपण इथून स्टार्ट करूया. T डिसजंक्शन ऑर निगेशन ऑफ Q F घ्यायचा, कंजंक्शन R T. त्यानंतर सेकंड पण बघूया. सगळे ऑप्शन एका वेळेस ट्राय करूया. निगेशन ऑफ T ऑर Q F आहे अँड T. निगेशन ऑफ T and negation of F and R काय, T. नेक्स्ट P T आहे, कंजंक्शन Q F आहे और निगेशन ऑफ R T आहे. आता निगेशन अगोदर बघूया. कोणाकोणाचं निगेशन लिहिता येईल आपल्याला. T और आहे तसं निगेशन Fचं निगेशन T असतं, Tचं निगेशन F असतं. म्हणजे निगेशन ऑफ F T येणार अँड म्हणजेच कंजंक्शन T. त्यानंतर इथे निगेशन T काय येणार आहे, F और F कंजंक्शन T काय, F कंजंक्शन T. कंजंक्शनचा रूल कोणता माहिती आहे आपल्याला, दोन्ही T असतील तर T. म्हणजेच इथे दोन्ही T नाही आहेत म्हणजेच काय येणार, फॉल्स येणार. त्यानंतर निगेशन Tचं निगेशन F येईल अँड इथे ब्रॅकेटमध्ये Fचं निगेशन T अँड T. इथे T कंजंक्शन F, कंजंक्शनमध्ये अँडमध्ये दोन्ही T असेल तरच T येतो, म्हणजे इथे फॉल्स येणार.
ऑर टीचं निगेशन एफ मिळणार. आणि मग आपण सगळीकडे अगोदर ब्रॅकेट सॉल्व करूया. टी टी असेल तर कंजंक्शन आहे, टी टी असेल तर टी टी डिसजंक्शन टी. आणि मग टी टीचं ऑर म्हणजे डिसजंक्शन काय येतं, डिसजंक्शनमध्ये दोन्ही एफ असतील तरच एफ येतो. बाकी सगळ्या केसमध्ये म्हणजे दोन्ही एफ नाही आहेत म्हणजे इथे टी येणार आहे. हे ट्रू आलं, पहिला ऑप्शन ट्रू आला. सेकंड ऑप्शन डिसजंक्शनचा रूल आहे, एफ एफ असेल तर एफ येतो म्हणजेच इथे एफ एफ आहे, रिझल्ट एफ येणार. हे ट्रू स्टेटमेंट नाही आहे. त्यांना ट्रू स्टेटमेंट कोणतं आहे हे पाहिजे. ए ऑप्शन करेक्ट असणार आहे तरीसुद्धा बाकीचे ट्राय करायला हरकत नाही. एफ कंजंक्शन टी टी असेल तर कंजंक्शन म्हणजेच अँड काय येतं, टी येतं. आणि एफ आणि टी यांचं कंजंक्शन म्हणजेच अँड टी टी असतं तर टी आलं असतं, इथे टी टी नाही आहे म्हणून फॉल्स येणार आहे. म्हणजे हा पण ऑप्शन चुकीचा आहे. आपल्याला ट्रू स्टेटमेंट पाहिजे आहे. ए बरोबर आलेलं आहे. शेवटचा ऑप्शन बघूया. एफ एफ असेल तर डिसजंक्शन म्हणजेच ऑर काय येतो, एफ येतो. म्हणजे हा पण ऑप्शन चुकीचा आहे, म्हणजे फॉल्स आलेला आहे. चुकीचं म्हणण्यापेक्षा फॉल्स आहे. 3 फॉल्स आले आणि एक स्टेटमेंट ट्रू आलेलं आहे. पहिला ऑप्शन करेक्ट आहे म्हणजेच आपलं आन्सर याचं येणार ऑप्शन ए.